हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहाज किचन। तर आज मी तुम्हाला कोणत्या कंपनीचं न्यूट्रल जेल वापरते सांगणार आहे आणि त्याचबरोबर हा केक किती किलोचा केलेला आहे ते सुद्धा सांगणार आहे। तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर हा व्हिडिओमध्ये दिसणारा केक आहे तो 1 किलोचा आहे, बटरस्कॉच फ्लेवरचा, आणि डिझाईनसुद्धा एकदम सिंपल आहे। तर सुरुवात करूया आपल्या केकला। तर आता मी न्यूट्रल जेल घेतलेला आहे, ते आहे ब्लॉसम कंपनीचा। ही कंपनीसुद्धा खूप चांगली आहे आणि त्याचं जेलसुद्धा खूप चांगलं आहे। तुम्ही बघू शकताय की लाईटीचं रिफ्लेक्शन त्या जेलमध्ये पडतं आहे आणि जेलला शायनिंग पण खूप छान आहे। आणि आता मी त्यातलं थोडंसं जेल हे वाटीत आधी काढून घेतलेलं आहे। तुम्हाला कितपत हवं आहे जेल त्यानुसार आधी ते वाटीत काढून घ्या आणि मग ते जेलचा जो टीन आहे तो झाकून ठेवा, जेणेकरून जेल आपलं व्यवस्थित राहील। आता त्यामध्ये येलो कलर मी घातलेला आहे आणि तो पण जेल कलर आहे। तर जेव्हा आपण न्यूट्रल जेल वापरतो तेव्हा त्याच्यासाठी जो कलर आहे तो जेल कलर यूज करा, जेणेकरून आपल्या न्यूट्रल जेलला फिनिशिंग आणि शायनिंग हे चांगले येईल। तर आता आपला कलरसुद्धा मिक्स करून झालेला आहे त्यामध्ये, आणि आता आपण केकवरती ते अप्लाय करायचं आहे। तर आता माझा केक पूर्णपणे रेडी आहे। तर आता त्याच्यावरती तो थोडा वेळ आधी सेट करायला ठेवला होता फ्रीजमध्ये, आणि आता मग त्याच्यावरती जेल हे मी व्यवस्थित लावून घेणार आहे, सगळीकडे पसरवून घेणार आहे, आणि ते अगदी हलक्या हाताने करायचं आहे आणि त्यासाठी स्पॅच्युला हा अगदी स्वच्छ हवा आपला। आता तुम्हाला दिसत असेल की केकचं जे फिनिशिंग आहे ते खूप सुंदर आलेलं आहे। आता ते व्यवस्थित सगळीकडे मी पसरवून घेणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल की जेल जरा थोडंसं घट्ट आहे, सगळीकडे व्यवस्थित जेल पसरलं जात नाही, तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। माझं पण सुरुवातीला थोडंसं घट्ट झालेलं जेल, त्यामध्ये मग मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि मग पातळ केलेलं आहे, आणि मग आता ते सगळीकडे लावून घेतलेलं आहे। आता तुम्ही बघू शकताय की लाईटीचं रिफ्लेक्शन त्यामध्ये व्यवस्थित दिसते आणि केक हा आपला अगदी व्यवस्थित दिसतोय। फिनिशिंग हे चांगलं आलेलं आहे त्या केकला। आता ते सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। आता त्यासाठी मी जिगजॅग स्क्रॅपर वापरलेला आहे, कारण माझ्या केकची डिझाईन आहे ती मी जिगजॅग स्क्रॅपरने काढलेली आहे बॉर्डरची, तुम्ही बघू शकताय। आता हलक्या हाताने अलगद असं सगळीकडे ते पसरवून घेतलेलं आहे मी, आणि जे एक्स्ट्राचं आहे ते सुद्धा काढलेलं आहे। आता जिथे जिथे राहिले तिथे पुन्हा एकदा ते सगळीकडे लावून घेतलेलं आहे, आणि आता फायनल ते व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे। फ्रेंड्स, स्नेहाज किचनला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल। आता सगळीकडून जेल हे पसरवून झालेलं आहे माझं। आता ब्राऊन कलरचं न्यूट्रल जेल मी तयार करून घेतलेलं आहे सेम प्रोसेसने, आणि आता ते बॉर्डर सगळ्या बाजूने केलेली आहे। आता टूथपिक घेतलेली आहे आणि हलक्या हाताने ते वरच्या बाजूने ओढलेले आहे। तुम्हाला दिसत असेल की व्हिडिओमध्ये की अगदी हलक्या नाजूक हाताने करायचे, आणि आता ती जी डिझाईन आहे ती पण खूप सुंदर प्रकारे आलेली आहे आणि खूप सुंदर दिसते आपली ती डिझाईन। एकदम सिंपल आहे, तुम्ही ती सहज करू शकता, आणि ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा। हलक्या हाताने सगळीकडून डिझाईन काढून झाल्यानंतर आता तुम्हाला दिसत असेल की केक एकदम सुंदर झालेला आहे, आणि आता त्याच्यावरती मी छोटीशी फुलं काढणार आहे, आणि त्यासाठी M1 नोझल वापरणार आहे, आणि त्याच नोझलने मी बॉर्डर काढून घेतलेली आहे। आता बॉर्डर आपली सगळ्या बाजूने काढून झालेली आहे। आता वरच्या बाजूने फक्त 2 ते 3 फुलं काढणार आहे, आणि कस्टमरचं नाव लिहिणार आहे, आणि केक हा सेट करायला ठेवून देणार आहे। फ्रेंड्स, ह्यासाठी मी एकूण 360 ग्रॅम प्रीमिक्स वापरलेलं व्हॅनिला फ्लेवरचं, आणि त्यामध्ये बटरस्कॉच इसेन्स घातलेला आणि येलो कलर घालून तो मी केक बेक करून घेतलेला, आणि क्रीमसुद्धा मी 360 ml यूज केलेली।
आणि तीसुद्धा बीट करून घेतलेली आणि थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलेली. आता थोड्याशा व्हाईट क्रीममध्ये मी ग्रीन कलर घातलेला आहे आणि त्यासाठी पानाचं नोझल वापरलेले आहे आणि त्यानं पानं काढलेली आहेत. आता तुम्ही बघू शकताय की आपली ही गुलाबाची फुलं खूप सुंदर दिसत आहेत. आता आपली बॉर्डर ही झालेली आहे, डिझाईन पण झालेली आहे आणि त्याच्यावरती मी जेली ही लावलेली आहे. सो फ्रेंड्स, पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.